कोल्हापूरमध्ये झालेल्या युतीच्या सभेमध्ये आठवलेंनी त्यांच्या खास शैलीमध्ये लय भारी कविता ऐकवली. ऐकूयात. आता भाजप आणि शिवसेनेचा जमलेला हे सूर, तर भाजप आणि शिवसेनेचा जमलेला आहे सूर, म्हणून आज माझं भरून आलेलं आहे ऊर. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चांगली जमलेली आहे जोडी. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांची चांगली जमलेली आहे जोडी. पण माझ्याकडे कुठं आहे लोकसभेची गाडी? रामदास आठवलेंची कविता आपण बघितली तर कराडच्या सभेमध्ये उदयनराजे यांनी पुन्हा एकदा कशी कॉलर टाईट केली आहे बघूया. एक सांगतो, त्यावेळेसपासून आजपर्यंत कधी अन्याय कोणावरती झालेला मी सहन केला नाही. त्यावेळेस केला नाही, आज नाही, भविष्य काळात करून देणार नाही. एक मन है, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता. स्टाइल स्टाइल. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पारंपरिक लढत रंगणार आहे. शिवसेनेनं ओमराजे निंबाळकरांना तर राष्ट्रवादीनं राणा जगजितसिंह पाटील यांना मैदानात उतरवलंय. पवनराजेंचा खून झाल्यापासून ही दोन्ही घराणी परस्परांची हाडवैरी बनली. उस्मानाबादमधील पवनराजे आणि पद्मसिंह पाटील हे दोन्ही भाऊ खरं तर एकाच कुटुंबातले. पद्मसिंह पाटलांनी मंत्रिपद सांभाळायचं आणि पवनराजेंनी जिल्हा सांभाळायचा अशी कधी काळची राजकीय वाटणी झालेली. पण या दोन भावांमध्येच बिनसलं आणि दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. अशातच पवनराजेंचा खून झाला आणि या दोन घराण्यात कायमचं वितुष्ट आलं. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत ही दोन्ही घराणी आमने सामने येतातच. आताही नेमकं तेच झालंय. यावेळी शिवसेनेनं रवी गायकवाडांचं तिकीट कापून ओमराजेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. झुंडशाहीचं आणि गुंडशाहीचं राजकारण या जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्या पाठीशी दिलेत ते पूर्णपणे सार्थ करून, त्याचबरोबर आमचा मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे ह्या जिल्ह्याची मागास जिल्हा म्हणून जी ओळख आहे ते पुसण्याचं काम प्रामाणिकपणे माझ्या परिणामी करत राहील. शिवसेनेनं ओमराजेंना उमेदवारी जाहीर करताच पवारांनीही त्यांचे कट्टर विरोधक राणा जगजितसिंह पाटील यांनाच मैदानात उतरवलंय. यावेळीही आपण विरोधकांना धूळ चारणार असं ते म्हणतायत. भाजप शिवसेनेने न्याय दिलेला नाहीये आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी हे आपल्याला या सर्व बाबतीत न्याय देतात. आपला पूर्व अनुभव आहे आणि याच पद्धतीने पुढेही देतील. त्यामुळे खंबीर साथ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आपण करावी अशी आग्रहाची भूमिका घेऊन जनतेमध्ये आम्ही जाणार आहोत. पवनराजेंच्या खुनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत ओमराजेंनी 2009च्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंहांचा पराभव केला होता. त्याचं उत्तर राणा जगजितसिंहांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत काढलं होतं. विधानसभेतली हीच पारंपरिक लढत आता लोकसभेच्या मैदानात रंगणार आहे. पाहुयात यावेळी सेनेचा वाघ जिंकतोय की राष्ट्रवादीचा सिंह बाजी मारतोय. ब्युरो रिपोर्टसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. सोलापुरात यावेळेला लोकसभेला तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांची चांगलीच दमछाक होऊ शकते. सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे 2014च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाले. शिंदेंचं संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरले. सोलापूर हे दलित चळवळीचं मोठं केंद्र आहे. त्याचबरोबर मुस्लिम मतदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसचा परंपरागत मतदार म्हणून त्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या विरोधात भाजपनं विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करून लिंगायत धर्मगुरू डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामींना उमेदवारी जाहीर केली आहे. तिसरीकडे प्रकाश आंबेडकर देखील सोलापूरच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे सुशील कुमारांचा यंदाचा लोकसभेचा पेपर कठीण आहे. ही बी टीम बीजेपीची आहे हे लोकांना कळल्यामुळे परवा त्यांची अकोल्यातली जी जाहीर सभा आहे ती फेल्लीवर गेली. प्रकाश आंबेडकरांवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप होतोय.
पण सुजात आंबेडकरांनी हे आरोप साफ फेटाळून लावले. आता हे निश्चित आहे की काँग्रेस किंवा भाजप असो कोणालाही बाळासाहेब इकडे उभं राहायला नको आहेत, कारण त्यांची सीट सरळ कापली राहणार आहे. पण आता उलट सलट चर्चा हे करत राहणार आहेत आणि हा त्यांचा अपप्रचाराचा सगळ्यात मोठा माध्यम आहेच. सोलापूरच्या आखाड्यात धर्मगुरू उतरल्यानं निवडणुकीची रंगत कमालीची वाढली आहे. धर्म आणि तंड हे एक नाण्याचे दोन पैलू असल्या कारणाने एकामेकाला जोडल्या कारणाने एकामेकाला ते विभक्त कधीही सुद्धा कोणी करू शकत नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजासोबतच मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या निर्णायक आहे. सुशीलकुमार शिंदे हे दलित समाजाचं नेतृत्व करतात असं चित्र आहे. पण प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीनं त्यांच्या समोरचं आव्हान वाढलंय. सागर सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. यानंतर पाहूयात एक वेगळी बातमी बुलढाण्यातून. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल की बुलढाण्यातली एक गाय चक्क मांसाहार करते आणि तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालाय. हा सगळा प्रकार नेमका काय आहे बघूया. प्राणी पोट भरण्यासाठी वेळप्रसंगी शिकार करून पोट भरतात. तसा गाय हा प्राणी शाकाहारी आहे, पण ही गाय चक्क कोंबड्यानं खातानाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. व्हिडिओची सत्यता पटवण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी बुलढाण्यातलं टाकरखेड गाठलं. तिथे काय समोर आलं ते तुम्हीच पहा. हीच ती गाय जिचा कोंबडी खातानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. एरवी गाय ही शांत आणि प्रेमळ स्वभावाचा प्राणी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. माझी गावळी 4 वर्ष झाली वासरी आहे. ते कोंबडे चावताना खाताना मी पाहिली, तर चारा पाणी व्यवस्थित असल्यामुळे ते काय कशा खाल्ल्या हे आश्चर्य वाटतं थोडं. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातल्या टाकरखेड इथल्या बारस लोनांगरे या शेतकऱ्याची ही गाय आहे. आतापर्यंत 2 वेळा या गायीला कोंबडा खाताना गावकऱ्यांनी पाहिलंय. त्यामुळे आता पारावरच्या चर्चांमध्ये सुद्धा खरंच गाय मांस खाऊ शकते का यावर चर्चा होताना दिसतायत. कानावर आला असता आम्ही स्वतः पाहायला गेलो. आमच्या समोर सुद्धा तिने एक कोंबडी मारून खाल्ली. त्यामुळे आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. गाय ही शाकाहारी प्राणी असून ते मांसाहार कसा काय करू शकते या गोष्टीचं आम्हाला पण आश्चर्य वाटलं. याविषयी तज्ज्ञांचं काय मत आहे? खरंच शाकाहारी प्राणी मांसाहार करू शकतो का हे जाणून घेण्यासाठी आम्ही पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून जाणून घेतलं. मला असं वाटतं की सायंटिफिकली असं शक्य नाही आहे, पण जर तिला मिनरल डिफिशियन्सी असू शकते, म्हणजे जसं तिला काही कमतरता असेल कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमची किंवा मिनरल्सची, तर हे असू शकते, ती खाऊ शकते. किंवा ॲनिमल्समध्ये बॅड हॅबिट म्हणजे इन ॲनिमल्स असेल तरी असं करू शकतात ते, की जसं मांस खाणे किंवा कोंबडी मारून खाणे किंवा असं करू शकतात ते. त्यामुळे असं काही नवीन नाहीच, पण ही गोष्ट कॉमन नाही आहे. एखादंच ॲनिमल असं करू शकते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या गायीला नेमकं काय म्हणावं हाच प्रश्न आहे. अमोल गावंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.